जितेंद्र आव्हाड बोलत आहेत, थेट जाऊया. बिचारा लॉचा विद्यार्थी मेला, तो मेला कसा हे सांगण्याचं धारिष्ट्य देखील सरकारने दाखवू नये. तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता, त्याच्यामुळे माणूस मरतो काय? ब्रेथलेसनेसमुळे माणूस मरतो का? कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस? किती वाजता झाला ब्रेथलेसनेस? तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये? तो किती वाजता मृत पडला? त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये? त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस? हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते, पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळिमा फासली गेली. म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय. या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आमच्या मनाला खात्री पटू लागली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील. कोणाची किती संपत्ती आहे, कोणाने काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे. तेव्हा वाल्मिक कराडच्या फोनमधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार. वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत. अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो तो माझा खास माणूस आहे, काल परवा सांगितलं. आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसवून? म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण होत असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचंही दुर्दैव आहे. SITच्या चौकशीला काही अर्थ नाही. न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील, तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे. हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही, तर मी साधी एक केस सांगतो. बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे जी मर्डर केस आहे परळीमधली, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता? महाजन. तोच महाजन आज मत्साजोगमध्ये ऑफिसर आहे. त्यांनी महाजनांची पाठराखण केली, बरोबर आहे. पण त्या केसमध्ये 307 आरोपी वाल्मिक कराड आहे. मग वाल्मिक कराडवरती तेव्हा गुन्हा का नाही दाखल, आपलं त्याला अटक का नाही केली आजपर्यंत? आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही? मोकाट कोणाला लावणार येत होते? त्याला मोकाट सोडला होता, मोकाट. आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंगचं काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही. त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्या केल्या आहेत. वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला. असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही. तो म्हणाला MCR मधनं आला. आता MCR मधनं आला, मग MCR मध्ये रात्री त्याला मारलं कोणी, पाठीवर इंजरी झाल्या कुठनं, त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी, कुठलंही उत्तर मिळालं नाही. आम्हाला विचारताही आलं नाही. श्वासोश्वासाचा त्रास होतो ना, श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस लगेच मिळाला असं तर होत नाही ना. ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं, ते डेव्हलप होत जातं. अचानक श्वास कोंडले गेला असं तर होत नाही. इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर. हे सगळा खोटारडेपणा या सरकारने केलाय. लाज वाटते की अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे. या सरकारची पुढील वाटचाल कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं. नाही तर काहीच झालं नाही. लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या. कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही, पोलिसांनी मारलं नाही, काहीच झालं नाही. लोक खोटं सांगितलं, त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी पोलिसांना.